नमस्कार. आमच्या वर्गातील वरद याला खूप राग यायचा. त्याच्या रागावर नियंत्रण नव्हते. मग त्याचा एक मित्र त्याला रागावर नियंत्रणाचे उपाय सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव वरद. नमस्कार, माझे नाव गणेशा. अरे, तू मोठी भीती घेतोस? मी घेणार, तुला कसं पाहिजे? अरे, तू एवढा राग करत जाऊ नको. तू एवढा राग केलास की तुझे कामे बिघडतील. मग मी काय करू? मी तुला 3 उपाय सांगतो. त्याच्यामुळे तुझा राग कमी होईल. पहिला उपाय, तू उलटे अंक म्हणत जा. दुसरा, तू उलटे पाढे म्हणत जा. तिसरा, तू आरशात चेहरा बघ. आता तू उलटे अंक म्हण. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91. आता तुझा राग कमी झाला का नाही? ओ, हा उपाय वरदला दिवाळीच्या आधी सांगितला होता. दिवाळीच्या नंतर त्याच्यामध्ये उपायाचा कोणता फरक पडला आहे ते आपण आता पाहूया. अरे, तू अजूनही मोठी भीती घेतोस? मग परत येतो. अरे थांब, तुझा राग कसा काय कमी झाला? तू सांगितलेल्या उपायामुळे. तुम्हाला हा उपाय कोणी सांगितला? मी मूल्यवर्धन पुस्तकातून शिकलो होतो. हा उपाय वरदमध्ये मूल्यवर्धन या पुस्तकामुळे झाला होता. वरदमध्ये जसा बदल मूल्यवर्धनमुळे झाला आहे